मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण एक नवीन स्पॉट शोधलेला आहे. वांगणी येथे भागीरथी धबधबा आहे. तर आपण त्याचा पूर्ण रिव्ह्यू करणार आहोत. तर गाडी घेऊन आम्ही वांगणी स्टेशनचा अपोजिट जो रोड आहे, जो कमानी आहे, तिथून राईट मारल्यानंतर हा सरळ आतमध्ये यायचं आहे गावामध्ये आणि भागीरथी धबधब्याकडे मॅपवर टाकला तरी तुम्हाला तो भागीरथी धबधबा दाखवाल. तर आपण जातोय, त्याचा पूर्ण रिव्ह्यू करणार आहोत. तर आपल्यासोबत रेनकोट आणायला पाहिजे. आपल्यासोबत पूर्ण फॅमिली आहे. निलेश, हाय. आपल्यासोबत सगळी पूर्ण फॅमिली आलेली आहे. तर हाय करा सगळ्यांनी. हाय करा हाय. तर चला बघूया आपण डायरेक्ट. तर हे बघा, इथून आपल्या असा वाट आहे अशी या घराजवळ, म्हणजे जर मॅप टाकून आलात ना तुम्हाला दाखवाल, तिथपासून अशी छोटीशी वाट आहे. तर पाय वाटेने आपल्याला वरती जायचं आहे. तर चला आपण डायरेक्ट धबधब्यावर भेटूया. मेंबर सावकाश हीच वाट आहे नक्की ना? हे त्यांना एकदा विचारलं पाहिजे. हे निलेश, इथूनच जायचं आहे ना सर? चल मी पण पहिल्यांदाच येतो इथं. तर जंगलातली अशी छोटी वाट आहे. हे चला पटापट चला. तर मित्रांनो, अशी एकदम ट्रेकिंग केल्यासारखी वाटते इकडे, कारण असा एकदम जंगलातला रोड आहे. हा बघू शकता तुम्ही. आपली मंडळी कशी येते बघा इकडे मागे. हळूहळू सावकाश जायला लागेल. पावसाने जास्त वाट जरा हे झाली आहे, धुकली आहे ती. आवाज येतोय ना? आहेत ना? तर जरा, कारण ह्या रोडला जरा रहदारी जरा कमी आहे, त्यामुळे आपल्याला शोधत जावं लागतं, कारण आपण पण फर्स्ट टाइम आलेलो आहे. आलो आपण जवळजवळ स्पॉटला पोचलोय. आवाजावरनं तर वाटतंय जवळच असं. तर हा आतमध्ये थोडा कच्चा रोड आहे. तर कच्च्या रोडने आपल्याला आतमध्ये यावं लागेल. तर बघू शकताय बघा, असे वाट पण अशी व्यवस्थित नाही आहे, तसं चालता वगैरे येतं असं व्यवस्थित. तर आपण डायरेक्ट पोचलेलो आहे तिथे. तुम्ही पण बघू शकता का, तिथे असा रस्ता स्लिपरी आहे. तिकडून आपल्याला जायचं आहे आणि थेट तो बघा तिथे धबधबा आहे. तर हे चारही डोंगराच्या मधून, चारी साईडने डोंगर आहेत आणि असा मध्ये वॉटरफॉल आहे. तर इथे म्हणजे भिजण्यासारखं असं खाली जायला लागेल. मला वाटतं खाली मे बी पाणी भरपूर आहे बघा, त्यामुळे खाली आपण जाऊ शकत नाही, कारण आज कसा पाऊस भरपूर लागलेला आहे, त्यामुळे पाणी खाली जास्त आहे, त्यामुळे खाली अलाव सोडत नाही आहे. तरी बघा ते बघा, तिथे मस्त एन्जॉय करतात लोक थोडंफार इकडे तिकडे जाऊन. ते बघा, ते एवढं खाली आहे ते, आणि धबधबा का तो तिथे धबधबा आहे. तेव्हा पाणी बघा किती खाली आहे, एवढं पाणी खाली आहे. कुठचे धबधब्यामधले ना का मित्रांनो, आपल्याला चाल लागते बघा. इथून तुम्हाला एक दृश्य दाखवतो. दिसतंय काय बघा, जबरदस्त पाणी आहे बघा. त्यामुळे धबधब्याच्या खाली बाकीचे कसे वॉटरफॉल असतात तिथे खाली वगैरे जाऊन आपण एन्जॉय करत होतो, पण तसा हा धबधबा नाही आहे, कारण पाणी आज पाऊस लागल्यामुळे जास्त पाणी आहे.
आता आपण त्या स्पॉटला पोचलेलो आहेत. तर हे बघा सगळी मंडळी हे ऐकरा ऐकरा जवळजवळ या सगळ्यांनी. दिसतंय का? हा बोला मजा आली का? तर आपण खाली धबधब्यात जाऊ शकत नाही, पण आपण वरती छोट्याशा वाडी आहे तिकडे आपण आलेलो आहे. तिकडे तरी आपली फॅमिली पूर्ण एन्जॉय करते. बघा हां हां पाणी किती उडवा बघूया. उडवा तर मित्रांनो आपल्याला खाली धबधब्याच्या खाली जायची गरज नाही, पण इथे पण आपण एन्जॉय करू शकतो कमी पाण्यामध्ये आणि सेफ जिथे असेल तिथे एन्जॉय करायचा. असं गरज नाही की बाबा धबधब्याच्या खाली जायला पाहिजे आणि एन्जॉय करायला पाहिजे असं काही गरज नाही. तर जिकडे आपल्याला सेफ असेल तिथे आपण एन्जॉय करू शकतो फॅमिलीसोबत आपल्या. तर तुम्हाला पण सगळ्यांना एकच मॅसेज आहे, आता पाऊस जास्त आहे धबधब्यांवर, तर तिथे रिस्क न घेता आपण एन्जॉय करायचं आहे आणि आपण सेफ आपल्या फॅमिलीसोबत घरी जायचं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला धबधब्याचा स्पॉट घेऊन झालेला आहे. तर आता आपण खाली चाललो आहे. पाऊस आपलातून आहे, पाणी पण भरपूर आहे. तर आपण आता खाली चाललो आहे. खाली जाऊन असं माळरा नाही, तिथे बसायला वगैरे आहे जागा असं जेवायला वगैरे, पण कसं खाली जाऊन जरा सेफ आहे. पाऊस पण भरपूर आहे, त्यामुळे आपण खाली जाऊन जेवणार आहोत. तर वनभोजन करणार आहोत. त्यानंतर आपला स्पॉट संपणार आहे. तर चला परत आलो तसं हळूहळू आपण खाली जाऊया. तर आपण निघता आपल्याला छोटासा धबधबा भेटतो. मिनी धबधबा. रेनकोट घालून प्लीज. जा 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 एका एकाची बारी. तर एका एकाने नंबर लावलेले आहेत बघा भिजण्यासाठी. एक नंबर. डोकं 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 घ्या पाण्याखाली. अरे वा अरे वा. एक नंबर लावते तुम्ही. तूच पकड बोलते. नाही बोलतो. हा भारी आहे. अजून पाच पडायला अजून येईल.
अरे बाबा बाबा सावकाश. पडला तर काय होणार ना दगडाने. दगडामुळे तो बोलली. हा या दोघं जण या दोघं जण. तर मित्रांनो खूप धमाल आली आम्हाला, कारण आम्हाला पाऊस पण मस्त भेटला असा आणि ऊन पण आता तापतंय आणि खूप एन्जॉय केला असा. स्पॉट एक नंबर आहे असा, फक्त स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे इथे, कारण कसं स्लिपरी साईड आहे, कारण वरून डोंगर आहे, त्यामुळे आपण येता जाताना किंवा त्या धबधब्याच्या ठिकाणी जर गेलो तर स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे. तिथे गाववाले जर असतात तिकडे सगळे थांबतायत मिनी धबधबे. बाहुबली आणि मे भाई अर्धाच येतोय. येतो का? आला का भाई? आला भाई नाही, दादा नाही आले. तर आमचं वनभोजन चालू आहे बघा. हे आपल्या सोबती आले बघ. आता पाऊस पण हजेर लावणार आहे आता जेवताना आपली. हे ते गावी शेतात नाही लावणी लावताना वगैरे. मजा येते ना वनभोजन. हो आता जी सिरियल वशीकरणम चालू आहे ना, भयंकर आहे. सोनीवरती लागते. मराठी की हिंदी? मराठी. वशीकरण. हो खूपच सुंदर आहे.